झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। प्रेयसीनेच केला प्रियकराचा खून। शिंदखेडा तालुक्यातील शेवाडे येथील घटना। शेतात आढळला मृतदेह, संशयित महिलेला अटक। 2 वर्षांपासूनचे प्रेम संबंध। घरी आणि गावातील जवळपास सगळ्यांनाच त्यांच्यातील संबंध माहीत होते। सोमवारी रात्री तो घरातून बाहेर पडला आणि घरी परतलाच नाही। दुसऱ्या दिवशी सकाळी गावालगतच एका शेतात तो मृतावस्थेत आढळून आला। समजलेल्या माहितीनुसार प्रेमसंबंध असणाऱ्या महिलेनेच त्याचा घात केलाय। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात असलेल्या शेवाडे गावाची ही घटना। दीपक रतिलाल मालचे या 25 वर्षीय तरुणाचा मृतदेह गावातील जुनी आदिवासी वस्तीलगत असलेल्या शेताजवळ झाडाझुडपांमध्ये आढळून आला। पोलिसांनी अवघ्या काही तासात तपास चक्र फिरवून संशयित म्हणून एका महिलेला ताब्यात घेतले। या महिलेसोबत दीपकचे 2 वर्षांपासून प्रेम संबंध होते। त्याच्या वडिलांच्या तक्रारीनंतर त्या संशयित महिलेने दिलेल्या माहितीनुसार आधीपासून ताडी पिण्याचे व्यसन असलेल्या दीपकने या महिलेला भेटण्यासाठी शेतात बोलवले। तिथे त्यांच्यात शाब्दिक वाद झाला। प्रकरण हातघाईवर गेले आणि हाताबुक्क्यांनी मारहाण करताना दीपक जमिनीवर कोसळला तो कायमचाच। या घटनेची नोंद पोलिसात झाली असून पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात हे तपास करीत आहेत। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेची उकल करण्यात आली। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।